आजच्या मना करतो जो शास्त्र भाग आहे त्याचं वाचन करून पाहू. जुना करार यामधून लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय 15 ते 21 वचन. जुना करार लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय 15 ते 21 वचन. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 13. नवीन करार यामधून प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 13 वचन. या समय हे शास्त्रभाग वाचन करून पाहूया. जुन्या करारातून लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय वचन 15 ते 21. लेवी 23 15 ते 21. शाब्बातानंतरच्या 2ऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शाब्बात मोजावेत. 7व्या शाब्बाताच्या 2ऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 एफाभर सपिटाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. परमेश्वराप्रित्यर्थ हे प्रथम उपजाचे अर्पण होय. वर्षाची 7 दोषहीन कोकरे, 1 घोरा आणि 2 मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत. त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वर प्रित्यर्थ त्यांचा होम करावा. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. मग पापार्पणासाठी 1 बकरा व शांत्यार्पणाचा यज्ञासाठी 1 वर्षाचे 2 मेंढे अर्पावेत. याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या 2 मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावीत. ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावीत. तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे, म्हणून कुणीही अंगमेहनतीचे काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. 2रा अध्याय 1 ते 13. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंतिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्या या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभा जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी व येरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदायास एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पारशी, मेंदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुद्या, कप्पादोकिया, पंत, आसिया, परूगिया, पफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुवा देश ह्या राहणारे सर्व यहुदी व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाचे महान कृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व अकस्मित होऊन व सर्व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु प्रत्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. स्तेफनच्या जीवनामधून काही गोष्टी आपण शिकलो होतो आणि त्यावेळेस मी असं म्हणालो,
त्या संदेशाचे एंड करत असताना की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं हा विषय आपण काही दिवसांनी पाहूया. आणि आज जो विषय आहे तोच विषय आज मी घेतलेला आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे काय. प्रियांनो, देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशूने देखील शिष्यांना पवित्र आत्म्याविषयी शिकवला. आणि आम्ही पाहतो की ते त्यांचं पहिलं शिक्षण होतं. आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही माझ्यावर प्रीती करता, तुम्ही माझ्या आज्ञा पाळता आणि तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहता, तर मी पित्याला विनंती करेल आणि तो तुम्हाला सत्याचा आत्मा, ज्याला दुसरा कैवारी, ज्याला पवित्र आत्मा असं म्हटलेलं आहे, तो तुम्हासाठी तो पाठवेल. मी विनंती करील आणि तो तुम्हासाठी पाठवेल. प्रभू येशू म्हणतो जग त्याला ग्रहण करू शकत नाही, जग त्याला ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला ग्रहण करू शकता. कारण देवाचं वचन आम्ही पाहता की प्रियांनो, देव आत्मा आहे. आणि म्हणूनच जेव्हा देवाची यहुदी लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना चांगली ओळख होती, त्यांना जाणीव होती. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रभू येशू त्या ठिकाणी शिक्षण देत असताना त्यांना म्हणत आहे की तुम्ही त्याला ओळखता, तुम्ही त्याला ग्रहण केलेलं आहे. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की पवित्र आत्मा जो आहे, पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे. आणि पवित्र आत्मा व्यक्तीप्रमाणे देखील काम करतो. प्रियांनो, जेव्हा आम्ही मनुष्याच्या जीवनाचा अभ्यास करतो, मग आम्ही पाहतो मनुष्य बोलतो, मनुष्य शिकवतो, मनुष्य साक्ष देतो, मनुष्य आज्ञा देतो. पवित्र आत्म्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा प्रभू असं म्हणाला होता की जे काही आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ज्यावेळेस तो आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि काम करेल, त्यावेळेस तो तुम्हाला आठवण करून देईल ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. प्रभू येशू म्हणाला जे काय मी तुम्हाला सांगितलं ते पित्याचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो आत्मा येईल त्यावेळेस तो जे माझं आहे म्हणजे जे त्या पित्याचं आहे त्यामधून घेऊनच तो तुम्हाला शिकवणार आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं प्रियांनो, पवित्र आत्मा बोलतो, पवित्र आत्मा शिकवतो, पवित्र आत्मा साक्ष देतो, पवित्र आत्मा आज्ञा देखील करतो. आम्हाला पाहायला मिळतं पवित्र आत्मा आम्हाला ज्ञान देतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे एखाद्याला ज्ञानाचे वचन प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याला भावना आहेत. म्हणून पाऊल जेव्हा मंडळीशी बोलतो तेव्हा तो म्हणतो पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका, जर तुम्ही त्याला खिन्न कराल तो तुम्हाला सोडून जाईल. प्रियांनो, आम्ही पाहतो पवित्र आत्म्याला निवड करण्याचं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस अंतिकियाची मंडळी, जी मंडळी विदेशांमध्ये तयार झाली होती, ज्या मंडळीमध्ये पवित्र आत्मा उतरून आला आणि ज्यावेळेस यहुदी लोकांनी, शिष्यांनी, यरुशलेमेतल्या राहणाऱ्या लोकांनी ऐकलं की अंतिकियाची मंडळी ही पवित्र आत्म्याने भरलेली आहे, पवित्र आत्मा त्या ठिकाणी काम करत आहे, त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटलं की विदेशी लोकांची मंडळी आणि या ठिकाणी पवित्र आत्मा कसं काय कार्य करू शकतं. आणि मग तिथं आम्ही पाहतो मनायल आहे, शाऊल आहे, त्याचप्रमाणे लुक्य निग्र आहे. आणि हे जे मंडळीतले लोक होते उपास प्रार्थना करून त्या ठिकाणी देवाची सेवा करत असताना शास्त्र म्हणतं पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला आणि पवित्र आत्मा त्यांना म्हणतो पाऊल आणि बर्नबा यांना ज्या कार्यासाठी मी निवडलेलं आहे त्या कार्यासाठी त्यांना वेगळं करून ठेवा. पवित्र आत्मा बोलत आहे, पवित्र आत्मा आज्ञा करत आहे की या दोन व्यक्तींना तुम्ही काय करा, ज्या कार्यासाठी मी नेमस्त केलं त्यांना तुम्ही वेगळं करून ठेवा. प्रियांना, म्हणून आम्ही पाहतो पवित्र आत्मा बोलणारा आहे, पवित्र आत्मा बोललेला आहे. जेव्हा पाऊलाचं जीवन आम्ही अभ्यासतो पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असा वृत्तांत आणि असा प्रसंग पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल की पाऊल म्हणतो पवित्र आत्म्याने तिथं जाण्यासाठी आम्हाला प्रतिबंध केला. असंही तुम्हाला वाचायला मिळेल की ज्या मासुदियाकडे जात असता त्या ठिकाणी दृष्टांत झाला. दृष्टांतामध्ये दिसलं की त्या ठिकाणी पवित्र आत्मा काय सांगत आहे.
आणि तो म्हणतो की मासुदिनामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्याकडे तुला जायचं आहे. आणि मग पाऊल म्हणतो की पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही आमचा प्रवास मासुदिनाकडे केला. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं पवित्र आत्मा हा निवड करण्याचं देखील सामर्थ्य आहे, तो आज्ञा देखील देत आहे. प्रियांनो, आम्ही पाहतो पवित्र आत्मा याच्यामध्ये प्रतीक देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की योहानाला देवाने अगोदरच प्रगट केलं होतं की ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरताना तू पाहशील तोच आहे ज्याला मी पाठवलेला आहे. आणि तशी साक्ष योहानाने दिले. योहान म्हणतो ज्यावेळेस मी बाप्तिस्मा देत होतो त्यावेळेस कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच्यावर स्थिर होताना मी पाहिला आणि ज्याला मी बाप्तिस्मा दिला तोच तो देवाचा पुत्र मसीह आहे, तोच तो तारणारा आहे, तोच तो वलंडनाचा कोकरा आहे, असं त्या ठिकाणी त्याने साक्ष दिले. प्रियांनो, पवित्र आत्मा कसलं प्रतीक आहे? ज्यावेळेस कबुतरासारखा उतरलेला असं म्हटलेलं आहे त्यास आम्ही पाहतो कबूतर हे शांत वृत्तीचं आहे. कबूतर हे कोणाला उपद्रव देत नाही. कबूतर हे मायाळू आहे. आणि पवित्र आत्म्यामध्ये याच गोष्टी आम्हाला दिसतात की पवित्र आत्मा कोणालाही उपद्रव देत नाही. पवित्र आत्मा हा शांतीचा आत्मा आहे. पवित्र आत्मा हा प्रीती आहे, म्हणजे तो मायाळू देखील आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की पाणी हे देखील पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि योहान 3:5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, पाणी हे देवाच्या आत्म्याचं आणि देवाच्या वचनाचं प्रतीक आहे. पाणी आम्हाला जीवन देते, पाणी आमची गरज भागवते, पाणी धान्य पिकवते, पाणी स्वच्छ करते, पाणी ताजतवानं करते. प्रियांनो, पवित्र आत्मा तसंच आहे की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा काम करतो. पवित्र आत्मा मनुष्याला पापाची जाणीव करून देतो आणि पश्चातापास योग्य फळ देण्यासाठी तो मनुष्याला तयार करतो, म्हणजे त्याचा जीव तो ताजतवाना करतो. पश्चातापास योग्य फळ देण्यासाठी तो मनुष्याला सहाय्य करतो आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद देता. ज्यावेळेस पाप होता त्यावेळेस मनुष्याला दुःख होता, पण ज्यावेळेस पापाची जाणीव होऊन मनुष्य पश्चाताप करतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये खरी शांती, खरा आनंद आणि खरी देवाची प्रीती त्याला ती प्रगट होते. आणि म्हणून आम्ही पाहतो पवित्र आत्मा हे पाण्याचं देखील प्रतीक आहे. तो तुम्हाबरोबर राहील आणि तो तुम्हामध्ये वस्ती करेल. प्रियांनो, अनेक वेळा आम्ही हे वचन ऐकलेलं आहे, अनेक वेळा आम्ही ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात पाहायला मिळतं पवित्र आत्मा आमच्या बरोबर का दिला गेला, का त्याने आम्हामध्ये वस्ती करावी. ज्या अर्थी आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती की त्या आम्हाकडून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी, यासाठी ख्रिस्ताच्या ठायी आपण वतनदार झालो आहोत. आम्ही त्या ख्रिस्त म्हटलेल्या येशूवर आम्ही विश्वास ठेवला आणि मग आम्ही सार्वकालिक जीवनाचे आम्ही वाटेकरी झालो. सार्वकालिक जीवन आम्हाला वतनदार मिळालं, आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळालं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही तो आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो यासाठी की सार्वकालिक जीवनाचं वतनदार आम्ही ते वतन भोगावं, त्या वतनाचे आम्ही वाटेकरी व्हावे, त्या वतनाचे आम्ही मालक व्हावे, म्हणून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रियांनो, दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की सत्याचे वचन जे आहे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. काय म्हटलं गेलं? ज्यावेळेस तुम्ही ती सुवार्थ ऐकली, ती सुवार्थ तारणाची सुवार्थ होती. ते वचन तुम्ही ऐकलं, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि मग त्याने देव केलेला जो पवित्र आत्मा आहे त्याने तुम्हावर त्याच्या ठायी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी त्याने शिक्का मारला की तुम्ही आता प्रभूचे आहात. आणि मग का शिक्का मारला? का पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो? प्रियांनो, याचं कारण आहे की आम्ही पुन्हा पुत्राच्या प्रतिमेचं बनावं, पुन्हा आम्ही
त्या पुत्राच्या प्रतिमेचं बनावा. कारण प्रतिमा जी आहे, देवाचं प्रतिरूप जे आहे प्रियांनो, हे काय शिकवता? जेव्हा परमेश्वर म्हणाला की आपण आपला सदृश्य असा मनुष्य तयार करो, म्हणजे देव म्हणतो मी माझ्यासारखा मी मनुष्य तयार करेल आणि माझा स्वभाव मी त्याच्यामध्ये टाकेल, माझे गुण मी त्याच्यामध्ये टाकेल. आणि मग आम्ही पाहतो की देवाने तो मनुष्य घडवला, त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, तो जीवधारी झाला, तो सजीव झाला, तो देवाच्या प्रतिमेसारखा झाला. आणि म्हणून देवाची प्रतिमा काय दर्शवते? देवाची प्रतिमा दर्शवते परमेश्वराबरोबरची सहभागिता, देवाची प्रतिमा दर्शवते परमेश्वराबरोबरचा सहवास, देवाची प्रतिमा दर्शवते परमेश्वराबरोबरचं सानिध्य. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्य देवाच्या सानिध्यामध्ये आहे, देवाच्या सहवासामध्ये आहे, त्यावेळेस प्रियांनो तो आशीर्वादित आहे, त्यावेळेस तो धन्य आहे. पण ज्यावेळेस आम्ही पाहतो की पाप झालं आणि प्रतिमा डागाळली, त्यावेळेस त्या ठिकाणी अंतर आलं. देवाने मनुष्याचा जसं काय त्यागच केला, त्याला एदेन बागेतून बाहेर घालवण्यात आलं. आता देव मनुष्याला भेटण्यासाठी येत नाही, पण पुन्हा एकदा देवाचा आणि मनुष्याचा समेट व्हावा म्हणून देवाने त्याच्या पुत्राला जगामध्ये पाठवला. आणि म्हणून ज्यावेळेस जो कोणी त्या तारणाची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्म्याचा त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई शिक्का मारण्यात येतो, त्यावेळेस तो पुत्राच्या प्रतिमेचा होतो. म्हणजे पुन्हा आम्हाला देवाचा सहवास लाभला, पुन्हा आम्हाला देवाचं सानिध्य मिळालं, पुन्हा आम्हाला त्याच्याकडे जाता येतं. म्हणून देवाच्या वचनात म्हटलं की राजासनासमोर जाण्यासाठी देखील आम्हाला धैर्य आहे, कारण प्रभू येशूचं रक्त आम्हाजवळ आहे. ते घेऊन आम्हाला सामर्थ्य आणि धैर्य आहे की आम्ही त्याच्या राजासनासमोर जाऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की प्रतिमा ही देवाचा सहवास दर्शवते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी म्हटलं गेलं की तो सत्याचा आत्मा कैवारी तुमच्यासाठी पाठवला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या प्रतिमेचं होणार आहात. परंतु तुम्हामध्ये, रोमकारास पत्र याचा 8 अध्याय 9 ते 11 वचन आम्हाला शिकवतात, परंतु तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. पहा, आम्ही देहाच्या अधीन नाही, आम्ही आत्म्याच्या अधीन आहात. देहाच्या अधीन जर आम्ही असेल तर आम्हाला देवाला आनंद देता येत नाही. पण जर आम्ही आत्म्याच्या अधीन आहोत तर आमचं विश्वास, आमचं जीवन, आमचं कार्य, आमच्या कृती ह्या देवाला सदैव आनंद देणाऱ्या असतात प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्याने आम्हामध्ये वस्ती केली. याचं कारण आहे प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगत आहे. मनुष्याला मरण कशाही प्रकारचं येऊ द्या, मनुष्याला मरण कशाही प्रकारचं येऊ द्या, आजाराने जर्जर असलेलं येऊ द्या, अपघाताने येऊ द्या, किंवा कठीण प्रसंग येऊ द्या. अनेक वेळा असं म्हटलं जातं त्याने लय पाप केलं म्हणून असं मरण आलं, त्याने लय असं केलं म्हणूनच त्याला तसं मरण आलं. पण प्रियांनो, आज ते गुज देव आम्हाला वचनातून सांगणार आहे. का आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्तीसाठी आला, म्हणून मरणाला घाबरू नका. मी आजही सांगतो, जे मरण येईल ते कसं येऊ द्या, ती देवाची इच्छा असते. बघा पाऊल काय म्हणतो मंडळीला, शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, नाही का, शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे, नाही का. आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले,
त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीर जिवंत करील. काय म्हटलंय? शेवटचं वाक्य काय आहे? तुमचे मर्त्य शरीर जिवंत करील. मग हे शरीर पापामुळं, आजार, वेदना, त्रास, दुःख याच्या स्वाधीन आहे. शरीराने केलेल्या गोष्टी शरीराने सहन करायच्या आहेत. मी या शरीराला जगातून जाताना अनेक वेळा त्रास होईल, वेदना होतील, जीव नकोसा होईल, मरासं वाटेल. काही जण म्हणतात आम्ही वाट बघतो देवाने ह्यांना कधी न्यावं, कारण ह्यांचा त्रास आम्हाला बघवत नाही. काही जण म्हणतात मी माझ्या जीवाला इतका कंटाळलेलो आहे, मला असं वाटतं की आज जर मला देवाने नेलं तर किती चांगलं होईल. मनुष्य देखील स्वतःच्या जीवनाला कंटाळतो या त्रासामुळं, या वेदनेमुळं, या कष्टामुळे. पण पाऊल मंडळीला म्हणतो, पापामुळे तुमचं शरीर जरी मेलेलं असला तरी ज्या प्रभूने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, तो तुमचे शरीर त्या ठिकाणी जरी ते आज पापामुळे मृत झाला असेल तरी तो ते मर्त्य शरीर तर जिवंत करणार आहे. म्हणून लाजार मेला आणि मग म्हणतात की आम्ही याच्यासाठी दुःख केलं, आम्ही याच्यासाठी उपचार केले, आम्ही याच्या वेदना पाहिल्या, आम्ही याचा त्रास पाहिला, आणि प्रभू आला म्हणतो लाजारा बाहेर ये. प्रश्न होता, लाजार कसा बाहेर आला? जिवंत आला, उड्या मारत आला, आनंदाने आला, प्रभूने आज्ञा दिली म्हणून आला. हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये एक सत्य आहे, ते म्हणजे तो मेला कशाने? तो मेला आजारामध्ये, तो मेला वेदनेमध्ये, तो मेला त्रासामध्ये. आणि आम्ही पाहतो प्रभूने दाखवून दिला की जरी तो आजारामध्ये मेला आहे तरी त्याचं शरीर त्या आजारातून प्रभूने उठवलं. आमेन. कशाने उठवला? आजारातून उठवला. म्हणून मी म्हणतो की कुणी कसंही मरण येऊ द्या, त्या मरणाला कधी कुसू नका. कारण पापामुळे शरीर जरी मेलेला असला तरी मर्त्य शरीर प्रभू जिवंत करणार आहे. म्हणून शास्त्र म्हणतात, ज्यांनी वचन ऐकला आस्तीला आस्ती जुळाल्या आणि त्याच्यामध्ये जीवन आलं प्रियांना. आणि म्हणून हे मर्त्य शरीर जिवंत होण्यासाठी पवित्र आत्मा आमच्यामध्ये आज वस्ती करत आहे. धन्य त्या देवाचं नाव, कारण ती धन्य आशा आम्हाला प्रभूमध्ये मिळाली प्रियांना. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं हा देवाचा एक आशीर्वाद आहे, तो आपल्यापासून मिळालेला आहे प्रियांना. मग प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक विश्वासणारा हा आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे का? प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे का? होय प्रियांनो, कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला प्रभूने त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे. ती सेवा वेगळ्या प्रकारची आहे आणि ती सेवा आम्हाला करून देवाचं गौरव या जगामध्ये करायचं आहे. म्हणून देवाने तुम्हा प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. मला देखील ती सेवा दिलेली आहे. आम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचे अनेक प्रकार आणि वेगवेगळे प्रकार आहेत प्रियांनो. प्रेषितीय मंडळीमध्ये एक समस्या आली नाही का? आत्म्याने भरलेली मंडळी, पवित्र आत्म्याचं कार्य होत होतं, चिन्ह आणि अद्भुते घडत होती, चिन्हाने अद्भुते घडत होते, तरी देखील त्या मंडळीमध्ये समस्या आहेत. आणि समस्या ही होती की त्या ठिकाणी त्या मंडळांमध्ये पंक्ती सेवा होते. पंक्ती सेवा म्हणजे अनाथ विधवा यांचा कैवार घेतला जात होता. जे निधी आहे त्याचं वाटप गोरगरिबांच्या गरजांसाठी केलं जात होता. त्यांची काळजी घेतली जात होती. त्याचप्रमाणे त्या पैशाचा विनियोग सेवेसाठी कसा करावा याचं नियोजन त्याच्यामध्ये केलं जात होतं. आणि प्रेषित म्हणतात की आता हे काम करत असताना ज्या कार्यासाठी देवाने आम्हाला नेमून दिलेलं आहे
तेच काम आम्हाला करायचं आहे. ते म्हणजे आम्हाला वचन गाजवायचं, वचनाची घोषणा करायची, आम्हाला सुवार्थ सांगायची आहे. पंक्ती सेवा करणं हे आमचं काम नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्यामधूनच 7 असे व्यक्ती निवडा जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण असतील. पहा, शिष्यांनी, प्रेषितांनी म्हणजे शिष्यात, त्यांनी देखील काय सांगितलं? कुठली सेवा करायची? पंक्ती सेवा. शिष्यांना कुठली सेवा करायची म्हणजे प्रेषितांना? सुवार्तेची सेवा. बघा, सुवार्तेची सेवा करायची म्हणून ते म्हणतात आम्हाला वेगळं करा, आम्हाला वेगळं व्हायचं आहे. पण पंक्ती सेवा करत असताना त्या ठिकाणी आड घातली गेली की पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे पुरुष निवडा. म्हणजे दोन्ही सेवा हलक्या आहेत का हो? सेवा आहे ती, दोन्ही सेवा आहे. आणि मग पंक्ती सेवा करण्याला देखील आत्म्याने परिपूर्ण होणारेच लोक पाहिजे असं प्रेषित मंडळीला सांगतात. आणि मंडळी प्रार्थना करू लागले. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची आम्हाला गरज आहे. त्याशिवाय आम्ही देवाची सेवा करू शकत नाही. देवाच्या आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे तो देवाचा आत्मा आहे, ज्या गुणवैशिष्ट्यासह तो आत्मा आमचा ताबा घेतो. त्या आत्म्याने आम्ही भरले जातो आणि मग त्या आत्म्याला जसं पाहिजे तसं तो आमच्यामध्ये काम करू लागतो. याचाच अर्थ असा आहे की त्या आत्म्याला आमच्यामध्ये काम करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही मोकळीक देतो, याचा अर्थ आम्ही त्याच्या अधीनतेमध्ये आहोत. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये चालणं आहे. तुम्ही त्याचं ऐका म्हणजे तो तुम्हाला शिकवल. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे काय? तर पवित्र आत्म्याचे जी कृपादानं आहेत ते कृपादानांनी भरलं जाणं आणि त्या कृपादानांनी आम्ही देवाची सेवा करणं. पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ते फळांनी भरणं आणि ते फळ घेऊन आम्ही देवाची सेवा करणं असं आहे. म्हणूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे. इफिसकारास पत्र 5:13 ते 19 वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, कारण त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. जर द्राक्षरसाने मस्त झाला तर द्राक्षरसाविषयीच बोलत राहाल, नाही का? आत्म्याने परिपूर्ण हा मनुष्याचा एक स्वभाव आहे, नाही का? ज्याला फिरायची आवड असते तो नेहमी फिरण्याच्या गोष्टी बोलेल, नाही का? ज्याला खाण्याची आवड असते तो नेहमी खाण्याच्या गोष्टी बोलेल. हे खरं आहे का खोटं आहे? तो त्याच गोष्टी बोलत राहील, नाही का? ज्याला जी आवड आहे तो त्या पद्धतीनेच त्या गोष्टी बोलतो. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय, गीत गाणं, स्तोत्र गाणं, स्तोत्र म्हणणं, एकमेकांना आध्यात्मिक प्रबंध म्हणून दाखवणं ही आत्म्याची सेवा आहे. आणि आत्म्याने भरलेला व्यक्ती हे आत्मिक गोष्टीमध्येच तो आनंद करतो, आत्मिक गोष्टीमध्येच तो आपल्याला रममान करतो. प्रियांना, याचा अर्थ असा आहे की या सेवा देवाच्या आत्म्याशी निगडित आहे, देवाच्या आत्म्याने करण्याच्या सेवा आहेत. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये, स्तोत्रामध्ये आपण आरोनाचे स्तोत्र वाचतो. आरोन स्तोत्र याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस यहुदी लोक मंदिरामध्ये देवाची उपासना करण्यासाठी जात आहे, त्यावेळेस ते मंदिराकडे जात असताना त्या ठिकाणी ते आरोन स्तोत्र गातात. ते देवाची स्तोत्र गातात, एक संघाने गातात, एकमेकांना म्हणून दाखवतात आणि गात गात ते पुढे जात आहेत. प्रियांनो, ते म्हणतात की हे देवा,
तू सियोन आपल्यासाठी निवडलेलं आहे, हे तुझं निवासस्थान आहे, ते तुझ्या तेजाने भरलेलं आहे, तुझ्या गौरवाने ते भरलेलं आहे. त्या ठिकाणी तो आमच्याशी बोलत आहे. उपासनेमध्ये तो मला आशीर्वाद देत आहे, उपासनेमध्ये तो आम्हाला आनंद देत आहे. तुझी उपासना करणं ही आध्यात्मिक सेवेसाठी तो आम्हाला निवडलंस. आनंदाने आम्ही तुझ्या मंदिरामध्ये जात आहोत. अहो परमेश्वराचे सेवक हो, परमेश्वराच्या घरामध्ये उभे राहणारे त्याचे सेवक हो, परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. ज्यावेळेस त्या उपासनेमध्ये तुम्ही जात आहात तेव्हा देवाचं वचन सांगता, ते देवाचा महिमा यासाठी गातात. त्या ठिकाणी अभिषेकाचं उदाहरण दिलं गेलं की याजक जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस ते तेल मस्तकावर ओतलं जातं, मस्तकातून ते शरीराला येतं आणि पूर्ण पायगोळपर्यंत वस्त्रापर्यंत ते तेल जातं. मस्तक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, वरून कृपा उतरती. शरीर म्हणजे आपण, प्रभू येशू ख्रिस्ताकडून तो अभिषेक आणि कृपेचा अभिषेक झाला आणि तो पूर्ण शरीराला मिळाला. पूर्ण शरीर आशीर्वादित आणि त्या ठिकाणी तो अभिषेक लाभला. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचे सेवक परमेश्वराचं स्तवन करा, कारण तो त्या अभिषेकाने आम्हाला चालवतो, त्या अभिषेकामध्ये आम्हाला चालवतो, त्या सामर्थ्याने तो आम्हाला भरतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ते लोक स्तोत्र गात आहेत. यहूद्यांचं जीवन होता की ज्या ज्या ठिकाणी ते प्रसंगाने एकत्र येत आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते प्रसंगाने जात आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी ते स्तोत्र गात होते प्रियांना. म्हणून अनेक स्तोत्र आहेत, त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि ते समजणं खूप महत्त्वाचं आहे की यहूदी लोक कधी कुठलं स्तोत्र गात होते. यहूद्यांची प्रार्थना करण्याची पद्धत जर तुम्ही पाहिले तर अतिशय उत्तम आहे, कारण प्रत्येक प्रसंगामध्ये नक्की काय मागायचं हे त्यांना स्तोत्रामध्ये समजतं प्रियांना. म्हणून ते स्तोत्र गातात, नाही का? आणि आमची परिस्थिती काय, ख्रिस्ती जगाच्या परिस्थिती काय? जर सांगितली प्रबोधनाची प्रार्थना करा तर मंडळीसाठी प्रार्थना सुरू करतात काही जण. मी आपलं नाही सांगत, लगेच आपल्याला लावून घेऊ नका, पण हे उदाहरण पाहिलेलं मी सांगतो. काही ठिकाणी प्रसंग असतो जेवणाचा, सांगितलं तर जेवणाची प्रार्थना करा, तेवढंच मागायचंय, दुसऱ्याच गोष्टी मागत राहतात, जेवण शेवटी येतं. बघा आमचं अज्ञान किती आहे. ज्यावेळेस आम्हाला सेवा दिली जाते त्यावेळेस आम्हाला विचार करायचा आहे की आम्हाला नक्की काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे. म्हणून दावीद म्हणतो, हे देवा, ज्यावेळेस मी प्रार्थना करेल त्यावेळेस मी तुझ्याकडे व्यवस्थित रचून ती सादर करेल. प्रियांनो, देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्रे गाणं, याचा अर्थ आम्ही देवाचा शब्द जाहीर करतो. ज्यावेळेस आम्ही गीत गातो त्यावेळेस आम्ही देवाची कृत्ये त्या गीताद्वारे जाहीर करतो आणि ज्यावेळेस आम्ही आत्मिक गीते गातो त्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेला समर्पित होतो. म्हणून पौल म्हणतो की द्राक्ष रसाने तुम्ही मस्त होऊ नका, पण त्याच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा आणि एकमेकाला स्तोत्रे गीते आणि आध्यात्मिक प्रबंध म्हणून दाखवा. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायामध्ये तो प्रसंग आहे. या प्रसंगाविषयी अनेकांना प्रश्न आहेत, या प्रसंगाविषयी अनेकांना शंका आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलंय की आत्म्याने त्यांना जसजशी वाचा दिली तसतसे ते निरनिळ्या भाषातून बोलू लागले. ते निरनिळ्या भाषातून बोलू लागले. अनेक जण म्हणतात ते अन्य भाषातनं बोलत होते, पण प्रियांनो ते अन्य भाषा नाही आहे. हा प्रसंग जो आहे तो वेगळी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दाखवतो. आणि प्रियांनो, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर काय होतं हे या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं म्हटलं ते निरनिळ्या भाषांमध्ये बोलू लागले. आम्ही पाहतो लेवीचं पुस्तक 23 अध्याय 15 ते 21 वचन, त्या ठिकाणी जो ओवाळणीचा सण त्या ठिकाणी साजरा केला जात होता, देवाला अन्नार्पण त्या ठिकाणी दिलं जात होतं, प्रथम उपराचं अर्पण त्या ठिकाणी देवाला सादर केलं जात होतं. याचा अर्थ तो होता की ज्यावेळेस मंडळी पेंटिकॉस्टच्या म्हणजे 50व्या दिवशी त्या ठिकाणी एकत्र येईल त्यावेळेस ती पवित्र आत्म्याने ती भरली जाणार आहे, याचं दर्शक आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रियांनो हे सगळं वर्णन पाहायला मिळतं की त्यांनी ओवाळणीची पिंडे आणल्यानंतर 7 शाब्बात मोजावे आणि 7व्या शाब्बाताच्या दुसऱ्या दिवशी
की बाप्तिस्मा करणारा योहान देखील म्हणाला, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, पण जो माझ्या मागून येत आहे, जो माझ्या पुढे आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे प्रियांनो. आणि हे जे शिकवलं गेलं होतं यरुशलेममध्ये, यहुद्यामध्ये, गालिलामध्ये, जे लोकांनी ऐकलं होतं, आता तो समय आला होता पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस, ज्या दिवशी पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरून येणार होता. म्हणून प्रभू येशू स्वर्गात घेतल्या गेल्यानंतर मंडळी जेव्हा डोंगरावरून खाली येत आहे, ते माडीवरल्या खोलीमध्ये जमत होते आणि ते प्रार्थना करत होते की हे देवा, जो पवित्र आत्मा देण्यासाठी तो आम्हाला सांगितलेला आहे, आम्ही त्याची वाट पाहत आहोत, आता तो आम्हाला पाठव. आणि तो दिवस होता 50वा दिवस. आणि पेत्रासमेत 11 प्रेषित त्या ठिकाणी प्रियांनो त्या घरामध्ये जमले होते. त्या घरामध्ये जे जमलेले लोक होते त्याच्यामध्ये सुरुवात आहे, भक्तिमान यहुदी त्या ठिकाणी होते. भक्तिमान यहुदी कोणाला म्हटलं गेलं? हे भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहणारे नाही, यहुदामध्ये राहणारे नाहीत, तर ते पॅलेस्टाईनच्या बाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये राहणारे हे यहुदी होते. आणि ज्या ज्यावेळेस यरुशलेममध्ये सण केला जात होता त्यावेळेस हे लोक सण करण्यासाठी त्या ठिकाणी येत होते. हे जे यहुदी लोक होते हे इब्री भाषा बोलत नव्हते. ज्या ज्या देशामध्ये ते जात होते त्याच देशाची ते भाषा बोलणारे होते. आणि म्हणून त्यांना भक्तीमध्ये यरुशलेममध्ये जेव्हा ते येतात त्यावेळेस त्यांना सभास्थानामध्ये ते भक्ती करत होते, पण त्यांना सभास्थानाचे सर्व अधिकार दिले गेले नाहीत, कारण ते पूर्ण यहुदी नाहीत असं यरुशलेममध्ये यहुद्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा विश्वास होता. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते परराष्ट्रीय भाषा बोलणारे आहेत, त्यांना फक्त उपासना करण्यास त्या ठिकाणी आमंत्रण होतं. म्हणून त्यांना दारावरले यहुदी असं म्हटलं गेलं. जे स्वतःला मूळ यहुदी म्हणत होते ते त्या ठिकाणी त्यांच्याविषयी म्हटलं की ते स्वतःला धर्मांतरित म्हणत होते, पण जे बाहेरून यरुशलेममध्ये येतात ते दारावरले यहुदी असं त्यांना म्हटलं गेलं प्रियांनो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी म्हटलं गेलं की हे भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये होते. प्रियांनो, हे जे यहुदी लोक होते हे जवळजवळ 15 देशातून आलेले लोक होते, कारण 15 भाषा ते बोलणारे लोक होते प्रियांना. 15 भाषेचं त्यांना ज्ञान होतं. आणि ज्यावेळेस ते त्या घरामध्ये जमले त्यावेळेस असं पाहायला मिळतं, पारशी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपुदिकिया, पंत, आसिया, फुगरिया, मिसर, लिबुआ, रोमन प्रवासी, केत्रिय आणि अरब इतक्या देशामधून हे लोक त्या घरामध्ये त्या दिवशी 50व्या दिवशी एकत्र आले होते प्रियांनो. आणि मग असं म्हटलेलं आहे की सुसाटाचा वारा सुटला, आकाशातून मोठा नाद झाला, अग्नीसारख्या जिभा त्यांना दिसल्या, त्यांच्यावर त्या एक एक येऊन अशा बसल्या आणि ते आत्म्याने परिपूर्ण झाले. त्या घरामध्ये जमलेले लोक आत्म्याने परिपूर्ण झाले. त्यांनी अग्नीसारख्या जिभा पाहिल्या देखील आणि त्यांच्यावर एक एक अशा बसल्या. आणि मग असं म्हटलंय की त्या ठिकाणी जे लोक होते ते म्हणतात, बघा आता काय घडलं. ते म्हणतात, आता 15 भाषा बोलणारे लोक होते, ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले त्यावेळेस ते ये 15 भाषा बोलणारे लोक जे होते ते आपापली भाषा कानाने ऐकत आहेत. लोक बोलत आहेत, जे लोक त्या ठिकाणी बोलत आहेत, भाषा बोलत आहेत, म्हणजे काय करत होते? पुढं असं म्हटलंय, त्यांना देवाची महत्कृत्ये बोलताना ऐकलं. त्यांना देवाची महत्कृत्ये बोलताना ऐकलं. आणि ते म्हणतात, हे आपापल्या भाषेमध्ये कसं काय बोलतात? हे तर यहुदी ना, हे तर गालिली ना, ह्यांची भाषा तर इब्री आहे ना, आणि मग हे आपल्या भाषेतून कसे काय बोलतात? कोण म्हणतंय बघा? जे बाहेरून आलेले भक्तिमान यहुदी त्यांच्यामध्ये हे बोलणं सुरू झालं. आणि ते म्हणतात, आपली भाषा आपण इथं कसं काय ऐकतो? म्हणजे एखादा मराठी असेल तर त्यांनी मराठी ऐकलं, इंग्लिश बोलणाऱ्याने इंग्लिश ऐकलं, गुजराती बोलणाऱ्याने गुजराती ऐकलं, मद्रासी बोलणाऱ्याने मद्रासी ऐकलं, एखादा स्पेनचा असेल तर तो मी ती भाषा ऐकतो, एखादा इटलीचा असेल तर तो मी ती भाषा ऐकतो. याचा अर्थ काय? त्यांना देवाची महत्कृत्ये गाताना आपापल्या भाषांमध्ये ऐकलं. म्हणून काही जण म्हणतात की हे तर द्राक्षरसाने मस्त झालेत काय, आणि काही जण म्हणतात नाही, हे आत्म्याचं कार्य आहे प्रियांना.
आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की त्या ठिकाणी ते देवाची महत्कृत्य गाऊ लागले. बसलेले सगळे यहुदी होते आणि म्हणून असं म्हटलंय की देवाची महत्कृत्य गात होते. मग त्यांनी काय गायलं, ते का देवाची स्तुती त्या ठिकाणी काय करत होते? ते म्हणतात, देवाने आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणलं, देवाने आमचा बंदिवास उलटवला, देवाने आम्हाला तांबडा समुद्र पार करून आणलेला आहे, देवाने आमच्यासाठी महत्कृत्य केलेले आहेत, देवाने आम्हाला मान्ना खाऊ घातलेला आहे, देवाने आम्हाला मांस खाऊ घातलेला आहे, देवाने आम्हाला वचनदत्त भूमी आशीर्वादित भूमी आम्हाला देव केलेला आहे. जितके उपकार देवाने त्यांच्यामध्ये केले होते ते सर्व महत्कृत्य होती आणि ते बोलून दाखवत होते एकमेकांना, जेणेकरून त्यांचा विश्वास वाढेल. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि निरनिराळ्या भाषांमध्ये ते बोलू लागले. प्रियांना, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे काय? तर असं म्हटलंय की त्यांनी प्रार्थना केल्यावर ती जागा हादरली आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचं वचन धैर्याने बोलू लागले. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे देवाचं वचन धैर्याने सांगणे, देवाचं वचन सामर्थ्याने सांगणे. आणि पेत्र आणि योहान यांना न्यायसभेपुढे उभं केलं होतं आणि त्यांची चौकशी चालली होती, कारण सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्यांनी पंगू माणसाला त्या ठिकाणी बरं केलेलं आहे आणि हा कसा बरा झाला त्याची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी संहेद्रिनची सभा होती, म्हणजे ज्याला न्यायसभा पवित्र शास्त्रात म्हटलं. या न्यायसभेपुढे त्यांना त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी न्याय होत आहे. प्रियांनो, न्यायसभा ही जी आहे त्याला संहेद्रिन सभा, यहुद्यांची सर्वश्रेष्ठ सभा असं म्हटलेलं आहे. आणि प्रियांनो, ह्याची सुरुवात ज्यावेळेस मक्काबी राजांनी यहुदी म्हणजे पॅलेस्टाईन देशावर इस्रायलावर राज्य केलं त्यावेळेस त्या ठिकाणी ही संहेद्रिन सभा सुरू झाली, जी सर्वश्रेष्ठ यहुद्यांची सभा म्हणून नावाजली गेली आणि तिला न्यायसभा म्हटलं गेलं. तिला अधिकार देखील होते आणि त्यांनी आधार घेतला गणनाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 16 आणि 17 वचनामध्ये, ज्यावेळेस मोशे देवाला म्हणतो, हे प्रभू, या लोकांचा न्याय करण्यासाठी आता मी समर्थ नाही आहे, हे खूप भारी आहे, हे आता मला शक्य नाही, कारण प्रत्येक वेळेस हे लोक त्या ठिकाणी कुरकुर करत आहेत, असमाधानी आहेत. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हणतो की तुझ्यामधले 70 लोक तू निवडून घे, म्हणजे ते तुला सहाय्य होतील. आणि मंडळीमधून त्याने 70 लोक निवडले आणि त्या ठिकाणी प्रियांनो मोशेला ते सहाय्य झालं आणि इस्रायलाचा कारभार चांगला होऊ लागला. हाच आधार त्यांनी घेतला. म्हणून संहेद्रिन ही जी सभा आहे यामध्ये जी सभाची संख्या होती त्यांची 72 होती. त्यामध्ये याजक, मुख्य याजक, शास्त्री, परुषी, याजकांचे 24 वर्ग, त्याचप्रमाणे सभास्थानाचे अधिकारी, हे सर्व त्या न्यायसभेचे त्या ठिकाणी सभासद होते. पवित्र शास्त्रामध्ये आपण नावं वाचतो, योसेफ आरेंताईकर, त्याचप्रमाणे निकोदेमस, त्याचप्रमाणे शाऊल म्हणजे ज्याला मी पाऊल म्हणतो, आणि गमलिएल, हे देखील या न्यायसभेचे म्हणजे संहेद्रिन सभेचे हे सभासद होते. प्रियांनो, म्हणूनच शाऊलाने तो म्हणतो की मी अधिकारपत्र मिळवली. कुठून मिळवली? ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी मुख्य याजकाकडून मी ते अधिकारपत्र मिळवली, कारण हा शाऊल म्हणजेच पाऊल त्या संहेद्रिन सभेचा सभासद होता. प्रियांनो, म्हणून तो मी परुषी नाही काय? प्रियांनो, संहेद्रिन सभेला जो अधिकार होता तो होता की एखाद्यावर दुर्भाषण केल्याचा आरोप करायचा आणि जर ते दुर्भाषण केलेलं सत्य निघाला, तो दोषी आढळला, तर या न्यायसभेला त्याला 2 मार करणं म्हणजे देहांताची शिक्षा देण्याचा अधिकार होता. राजा आणि सम्राट देखील न्यायसभेच्या या शिक्षेमध्ये हस्तक्षेप करू शकत नव्हता, असा त्यांना अधिकार होता. पण ज्यावेळेस रोमनांची सत्ता आली त्यावेळेस त्यांनी या संहेद्रिन सभेचे अधिकार काढून घेतले, पण तोपर्यंत त्यांना तो अधिकार होता. प्रियांनो, आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र पवित्र आत्म्याने भरला आणि तो म्हणत आहे की पिलाताने त्याला सोडून देण्याचा विचार केला, त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले, तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, याच्या आम्ही साक्षी आहोत. त्याच्या नावावरील विश्वासामुळे तुम्हा सर्वांसमक्ष याला शरीर संपत्ती मिळालेली आहे. ते म्हणतात की तुम्हा समक्ष
या पंगू मनुष्याला शरीर संपत्ती मिळाली आणि ज्या अधिपतीला तुम्ही जीवे मारले त्याला देवाने मेलेल्यातून उठवले आणि त्याच्या आम्ही साक्षी आहोत. प्रभूने त्याच्या सेवकाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हासाठी तुझ्याकडे यासाठी पाठवले की तुम्ही आपल्या दुष्कृत्यापासून वळून त्या ठिकाणी पश्चाताप करावा आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. म्हणून त्याने पुत्राला तुमच्याकडे पाठवले, पण तुम्ही त्याला नाकारले. तुम्ही त्याला जिवंत मारले, वधस्तंभावर खिळून मारले. ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले त्या नासरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा झाला, कारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ते म्हणतात की नासरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हा बरा झाला. जेव्हा त्यांनी पाहिलं की तो बरा झाला, सगळ्यांनी पाहिलं हे कठीण आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी न्यायसभेचे लोक पेत्र आणि योहान आणि प्रेषितांना म्हणतात की पुन्हा तुम्ही या ठिकाणी येशूच्या नावाने बोलू नका, येशूच्या नावाने शिकू नका. आणि मग असं म्हटलं की प्रेषित म्हणतात की जे आम्ही ऐकलं, जे आम्ही पाहिलं, ज्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही पाहिलेलं आहे ते जर आम्ही न बोललो हे आम्हाला कदापि शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यानंतर त्यांना ताकीद दिली, त्यांना सोडून दिलं आणि ते पुन्हा यरुशलेममध्ये आले, शिष्यांबरोबर बसले, झाडलेला वृत्तांत त्यांनी सांगितला आणि मग ते प्रार्थना करू लागले. आणि प्रार्थना करताना ते म्हणतात, हे प्रभू त्या लोकांच्या धमकावण्याकडे पहा. हे प्रभू पुन्हा एकदा या देशात या ठिकाणी तुझ्या नावाने चिन्ह, अद्भुते, चमत्कार व्हावेत. तुझं वचन धैर्याने गाजवलं जावं, अनेकांचं तारण व्हावं, अनेकांनी तुझं वचन स्वीकारावं. म्हणून हे प्रभू तू यांच्या धमकावण्याकडे पहा, आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशूच्या नावाने या ठिकाणी अद्भुताने चिन्ह घडावे असं तू कर आणि धैर्याने वचन सांगण्यासाठी आम्हाला तू सामर्थ्य दे. अशा रीतीने ते प्रार्थना करू लागले. आणि मग शास्त्र म्हणतं पवित्र आत्मा त्याच समय प्रार्थना झाल्याबरोबर त्यांच्यामध्ये आला. पुन्हा ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले आणि त्याच ठिकाणी ते धैर्याने देवाचं वचन गाजू लागले प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनात पाहायला मिळतं पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे देवाचं वचन धैर्याने सांगणं आणि गाजवणं हे आहे. प्रार्थना करणं हे आहे. ज्यावेळेस छळ होतं त्यावेळेस या वचनाचा आदर घेऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. प्रियांनो, ज्यावेळेस शाऊल दाविदाला बोलला, ज्यावेळेस शाऊलाने पाहिलं दाविदामध्ये तो अभिषेक आहे, दाविदाबरोबर देव आहे, त्यावेळेस तो म्हणाला जा परमेश्वर तुझ्याबरोबर असो. याचा अर्थ असा होता की शाऊल म्हणतो जा, जे कार्यासाठी तू जात आहे, जे योजना करून तू जात आहे, परमेश्वर तुझी योजना सिद्धीस नेव, परमेश्वर तुझं काम सफल करो आणि परमेश्वर तुला आशीर्वाद देव. म्हणून तो जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असा. प्रियांनो, जे चिन्ह आणि अद्भुते घडले, लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आज आपल्या मंडळीची गरज आहे काय? चिन्ह अद्भुते घडले, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचत आहोत, प्रेषित या मंडळांमध्ये वाचत आहोत. काय आज आपल्याला वाटत आहे का मंडळीमध्ये चिन्ह आणि अद्भुते घडावी, मंडळी पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावी? वाटतं का? गरज आहे का? आज गरज आहे? ऐकू नाही आलं? आमेन. आहे, होय, आज मंडळीची ती गरज आहे प्रियांना. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना करा की चिन्ह आणि अद्भुते या मंडळीच्या द्वारे होऊ दे प्रभा. धैर्याने सुवार्ता सांगण्यास तो आम्हाला मदत कर. जर लोक आमचा छळ आणि विरोधाने धमकवत आहे तर प्रभू तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा, पण आमच्यासाठी तुझं कार्य करण्यासाठीचा मार्ग मोकळा कर. प्रभू करो, पवित्र आत्म्याने प्रभू आपणाला परिपूर्ण करो. आणि एक वचन आहे जिथं असं म्हटलंय की ज्यावेळेस लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि मग ते हात ठेवून प्रार्थना करत होते, त्यावेळेस हात ठेवणाऱ्या व्यक्तीवर पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले. हा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे प्रियांनो. म्हणून प्रार्थना करा की पवित्र आत्म्याने आम्ही परिपूर्ण होण्याची गरज आहे. प्रभू करो, हे वचन तुम्हासाठी आशीर्वादाचं करा. आज देखील आम्हाला गरज आहे. तुझ्या नावाने चिन्ह आणि अद्भुते घडवायचं कर.
धैर्याने सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला मदत कर. पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर, म्हणजे आम्ही आत्म्याचं ऐकू. यासाठी आम्हाला सहाय्य हो प्रभू. तुला गौरवितो प्रभू देवा की तू आम्हाला काम दिलंस, परिश्रम करण्यास आरोग्य आणि शक्ती दिला, कामाचा मोबदला देखील आम्हाला तू दिलास. त्यामधूनच प्रभू तुझ्या भांडारामध्ये आम्ही आपली अर्पणे दान दशांश तुझ्या भांडारामध्ये आणलेलं आहे प्रभू. हे अर्पण स्वीकार कर आणि प्रभू त्याच्यावर आपला आशीर्वाद पाठव. या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी अशी कृपा कर प्रभू. ज्यांनी ही सेवा केलेली आहे, ज्यांनी दिलं अशांनाही आणि जे देऊ शकले अशांनाही तुझी कृपा दे. नीतिमत्वाच्या फळाने त्यांना आशीर्वादित कर. आमचे हात तुझ्या राज्यासाठी अधिक बळकट कर आणि त्याद्वारे तुझा गौरव करून घे. आजची उपासना आशीर्वादित केली म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रभुदेवा, ज्यावेळेस हे हात तुझ्याकडे जोडले जातील त्यावेळेस त्याचे उपकार स्तवन आणि प्रार्थना ऐकून उत्तर देणार देवबाप हो. ज्यावेळेस हे हाताने कार्य केलं जाईल त्यावेळेस या हाताची कार्यसिद्धी कर. ज्या हृदयामधून ते आलं ते हृदय तुझ्या शांतीने भर आणि तुझं गौरव करून घे. सर्व चांगल्या गोष्टी केल्या म्हणून आभार मानत नम्र प्रार्थना तारणारो धर्मपुरुष ख्रिस्त याच्या गोड व प्रिय नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमच्या ऋणास ऋण सोडलं तसेच तो आमच्या ऋणी आम्हाला सोड. आणि आम्हाला पैसे नकोस तर आम्हाला सदापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने करो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा व सुखाने राहा. परमेश्वर आपला मुखप्रकाश आपणावर पाडो. आपणे स्वर्गीय अनंत शांती देव आपणाकडे प्रसन्न मुख होऊन पाहो आणि आपलं संरक्षण करो. त्या देवबापाची प्रीती, तारणारा उद्धारक ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर आता आणि इथून पुढे प्रभूचं दुसरे न होईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.